अध्यक्ष महोदय, आज कृषी संदर्भातली चर्चा 293 या ठिकाणी सत्तारूढ गटातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। प्रथम सरकारने घेतलेल्या या वेगवेगळ्या योजनांच्या आणि कर्जमाफी योजनांचं मी निश्चित स्वागतच करतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगावासा आनंद वाटतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णय घोषित केली आणि मला वाटतं की प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये आणि थकबाकीदार शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत थकीत कर्जमाफी अशी या योजनेमध्ये योजना जाहीर केली। याच्या अगोदर सुद्धा आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली। मला वाटतं की 2000 अनेक वक्त्यांनी सांगितलं, अनेक आमदारांनी सांगितलं 2014 नंतरच या कर्जमाफीच्या योजना या ठिकाणी जाहीर झाल्या। 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर झाली आणि मला वाटतं त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना झाली। त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी मात्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झाली आणि आता तिसरी कर्जमाफीची योजना या ठिकाणी झाली। मला वाटतं या मागच्या सगळ्या गोष्टीचा ओवापोग करण्यापेक्षा आपल्याला काही मोजक्या या निर्णयामध्ये काही बदल करावे लागतील या संदर्भात मी सूचना करतोय की आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि सदर योजनेमध्ये आपण या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षामध्ये वर्षापैकी 2 आर्थिक वर्षामध्ये नियमित कर्जफेड केली असेल तर त्याला प्रोत्साहनक अनुदान मिळणार आहे 50,000 रुपये। पण तुम्हाला आपल्याला या ठिकाणी सूचना करायची आहे की या 24-25 आर्थिक वर्षामध्ये जे घेतलेलं ऊस कर्जाची परतफेड आहे ही सर्वसाधारणपणे 30 जून 2026 पर्यंत करणं आवश्यक आहे, तरच या ठिकाणी या पात्र कर्जदार लाभार्थ्यांना 50,000चा लाभ होणार आहे। परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून गगनबावडा तालुका पश्चिम भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारं जे कर्ज आहे ते फिटू शकलेलं नाही। तर विशेष करून गगनबावडा तालुका हा बाधित तालुका म्हणून घोषित केला, अतिवृष्टीमुळे बाधित तालुका म्हणून घोषित केला। तसेच पन्हाळ्याचा काही भाग आहे, करवीरचा काही भाग आहे, त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा असे बाधित तालुके जाहीर केलेत अतिवृष्टीमुळे। त्यामुळे शेतकऱ्यांना 26 पर्यंत त्या 25 जो जून 25 मध्ये पाऊस झाला त्या पावसामुळे ऊसाचं नुकसान झालं, जवळजवळ 80% ऊस खराब झाला, त्याचं उत्पन्न घटलं। अशा काळामध्ये आता त्याच्या येणाऱ्या ऊसाच्या बिलामधून त्याचं 30 जून 2026 म्हणजे आता कर्ज भरणं त्याला अशक्य झाले। त्यामुळे त्याचं गेल्या 2 वर्षामध्ये जर व्यवस्थित कर्ज फेडला असेल आता 30 जून 2026ला ती बाकी फिटत नसेल तर त्या ठिकाणी त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मी निश्चितपणे मंत्री महोदयांना सांगतोय की जिथं जिथं शासनानं अशा ठिकाणी बाधित तालुके म्हणून घोषित केले अतिवृष्टीमुळे अशा ठिकाणच्या लोकांना त्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही, कारण त्यांचे पैसे आता 30 जून 2026ला भरू शकत नाहीत। आणि मग आता अशी परिस्थिती आहे, एका बाजूला 50,000चा लाभ मिळवा किंवा थकीत कर्ज आहे म्हणून त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही म्हणून हे शेतकरी सावकाराच्या दारात उभारणार, बाहेरून पैसे घेणार आणि ते भरायची आज गडबड चालू आहे। मला वाटतं की आपण ही दुरुस्ती या GR मध्ये करावी
की ज्याच्या माध्यमातून आजच आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल, कारण 30 जून आता लांब नाही. अनेक शेतकऱ्यांना ते जे पूर्वीचं कर्ज आहे ह्या फिटलेलं नाही, त्याला पुनर्गठन करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारनं परवानगी घ्यावी, त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा. मला वाटतंय मगाशी कैलास पाटलांनी सांगितलं की त्यांनी बरोबर सांगितलं होतं. मला वाटतं की ज्या शेतकरी सन्मान योजनेमध्ये 2017च्या मध्ये जवळजवळ काही शेतकरी पात्र होते, परंतु त्यांना अजून कर्जमाफी मिळालेली नाही आहे त्यावेळेच्या. मला सरकारला निश्चितपणे मला सूचित करायचं, त्यांचं मी शासनाचं अभिनंदन करतो बारण्याप्पा, कारण माझ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 शेतकरी आहेत की जे पात्र असताना सुद्धा 2017मध्ये असताना त्यांना निधी उपलब्ध झालेला नाही आहे. असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे. त्याची आकडेवारी आपण निश्चित जाहीर करा, परंतु सरकारनं आता या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी सन्मान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 17मध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांना आता कर्ज मुक्तीचं जी रक्कम मिळायची आहे त्यासाठी 200 कोटीची तरतूद आता केली. त्यामुळे निश्चितपणे त्यांना ते पैसे या कर्जमाफीबरोबर राहिलेल्यांची कर्जमाफी द्यावी. त्यामुळं निश्चितपणे शासनावर कुणाचा रोष राहणार नाही आणि तो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. आपण या सगळ्या गोष्टी जरी करत आलो तर निश्चितपणे आज आपण बघतोय की सगळेजण इथं सांगतात की बळीराजा जगला पाहिजे, बळीराजा सुखी समाधानी राहिला पाहिजे, तर राज्य सुखी समाधानी राहील. परंतु मला शेती कृषी मंत्र्यांना विचारायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ही शेतकरी आत्ताची अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करताना 3दा या ठिकाणी सरकार आपलं आल्यानंतर कर्जमाफी झाली, पण तो शेतकरी अजून सुद्धा कर्जात का राहतो. आणि ह्याच्यावरती एक अभ्यास गट नेमला होता आणि तो अभ्यास गट नेमून परत शेतकरी कर्जामध्ये राहता कामा नये यासाठी अभ्यास गटानं काय कारवाई केली ते आम्हाला कृषी मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये सांगावं. आज आपण बघितलं तर आपण पूर्वीच्या काळामध्ये उत्तम शेती म्हणत होतो, दुय्यम व्यापार म्हणत होतो आणि कनिष्ठ नोकरी म्हणत होतो. आज कृषी मंत्री साहेब उलटं झालंय. आज उत्तम नोकरी झाली, व्यापार दुय्यम राहिला आणि कनिष्ठ शेती झाली. आता शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायची म्हटली तर कोण मुलगी देत नाही, पहिल्यांदा तो विचारतो नोकरी आहे का म्हणतो. ही आता परिस्थिती आज शेतकऱ्यावरती आलेली आहे. आज ही परिस्थिती घालवायची असेल तर निश्चितपणे या शेतकऱ्याला च्या शेतीला उद्योगाचा दर्जा आपण देणार आहे का नाही. परवा दिवशी शेतीच्या पाण्याचे दर ठरवायसाठी 2026 ते 29 या ठिकाणी ऑनलाईन हिअरिंग घेतली. त्याच्यामध्ये आम्ही पाणीपट्टी वाढवू नका म्हणून सांगितलं. वेळोवेळी पाणीपट्टी वाढली पाहिजे, खर्च वाढतात तसं पाणीपट्टी वाढली पाहिजे. त्या MWRRIच्या अध्यक्षा ज्या मॅडम होत्या त्यांनाही आम्ही कल्पना दिली, तुम्ही पाणीपट्टी दर जर वाढवत असाल महागाईप्रमाणे तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला तुम्ही हमीभाव देता का. आज एवढा सोपा विषय नाही आहे शेतीचा. आपण इथं घोषित करतो बळीराजासाठी, बळीराजा जगला पाहिजे तर सगळी सुखी राहील, पण त्या बळीराजाला शेतीच्या हमीभाव जो ऊस असेल, इतर पिकं असतील, त्या पिकाला त्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव आपण देतो का. कृषी मूल्य आयोग जो हमीभाव काढतो आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला तो हमीभाव मिळतो का. किती ठिकाणी सोयाबीन केंद्रावरती तुम्ही सोयाबीन खरेदी केलं, किती ठिकाणी योग्य धान असेल ते धानाच्या केंद्रावर तुम्ही धान खरेदी केलं, म्हणजे भात खरेदी केलं. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर उत्पन्न घेतलेल्या उत्पादनाच्या कित्येक पटीनं कमी आपण शेतीमाल केंद्रावर तो माल विकला जातो. शेतकरी हा जागेवर शेतीमाल विकत असतो. आज आपल्याला बघितलं असेल तर प्रत्येक विभागातली परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी पिकं आहेत आणि एखाद्या वेळी जर उत्पन्न जास्त झालं, ऊसाचं उत्पन्न जास्त झालं, भाताचं उत्पन्न जास्त झालं, आपण आता बघितलं असेल कांद्याचं उत्पन्न जास्त झालं. आज कांदा 2-2 किलो रुपयानं सुद्धा जात नाही. अनेक शेतकऱ्यांनी कांदा त्याच्या शेतामध्ये गाडून टाकला. आज सोयाबीन एक ठिकाणी अखंड शेतात गाडतात. ही परिस्थिती काय ती याच्या मागे विचार केला पाहिजे. आपल्याला पाणीपट्टी वाढवून देणं
कर्ज माफी झाली पाहिजे. कारण कर्जमाफी कशासाठी केली? अवेळी पावसाचं प्रमाण असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, अशा वेळी शेतकऱ्याचा कर्ज भरणं सुलभ होत नाही, कारण उत्पन्न निघत नाही. परंतु दर 4 वर्षानंतर अशा एखादा 5 वर्षानंतर फेरी येते की ज्याच्यामध्ये अतिवृष्टी होते आणि अनेक गोष्टी होतात. तो रेग्युलर वेळी आपल्याला या ठिकाणी शेतीमालाला हमीभाव आपण देतो का? खऱ्या अर्थानं बारणे मंत्री महोदय की या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की आज आता जवळजवळ शेती हा विषय 45 ते 48% शेतकरी राहिला आहे आणि 52% नागरीकरण व्हायला लागले. शेतकरी शेती विका लागलेत. अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्याला जगवण्यासाठी शासन म्हणून काय भूमिका घेणार आहे? आपण कोणता ठोस उपाय योजना केली की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्जमाफी द्या म्हणून आपल्याकडे आलं नसलं पाहिजे? यासाठी तुम्ही टाइम बाउंड पिरियड काय केलाय? आज या ठिकाणी कृषी खात्याचे सचिव बसलेत. टाइम बाउंड पिरियड तुम्ही काय केला? वेगवेगळ्या ठिकाणी क्रॉप पद्धती काय आहेत? मार्केटिंगसाठी शेतकऱ्याच्या तुम्ही काय उपाययोजना केल्या? या टाइम बाउंड पिरियडमध्ये तुम्ही काय केले? याचा एक कृती अहवाल तुम्ही दिला तर शेतकरी या ठिकाणी जगणार आहे. मी अधिक आपणाला गोष्टी सांगू शकत नाही, पण तुम्ही निश्चितपणे सांगतो, आज सुद्धा घरंदाज आपण म्हणतो शेतकरी, आज 20-20 एकर 25-25 एकर शेतकरी मला मोठा शेतकरी आमच्याकडे समजतात. विदर्भ मराठवाड्यामध्ये शेकडो एकर शेती आहे. कारण मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 5 एकर शेतकरी आमचा अल्पभूधारक शेतकरी आहे. आपल्याला मला सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे गुंठेवारीमध्ये शेतकरी आहेत. 20-20 गुंठे, 30-30 गुंठे, 1 एकरचे आतले शेतकरी आहेत. मोठे शेतकरी आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्राला म्हटले तर 20 एकर आणि 25 एकराच्या आसपासले शेतकरी आहेत. निश्चित आहे, पाणी आहे ही भूमिका असल्यामुळे शेतकरी उत्पन्न करतात. त्या उत्पन्नाच्या आधारावर त्याला उत्पन्न खर्चाच्या आधारावर दर मिळतो का? ही भूमिका कुठेतरी सरकारने घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण आज एखाद्या ठिकाणी रस्त्याचे प्रोजेक्ट घेतो, वेगवेगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो, परंतु मला आपल्याला निश्चित सांगायचं आहे की शेतीसाठी आपण काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहे? आज AI टेक्नॉलॉजी आले. AI टेक्नॉलॉजी सगळ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे का? ठराविक शेतकरी जे प्रगतशील शेतकरी आहेत, ज्यांना माहिती आहे ते AI टेक्नॉलॉजीकडे वळलेले आहेत. AI टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या शेतकऱ्यामध्ये बसायसाठी शासन जे AI टेक्नॉलॉजी घ्यायला जे इन्स्ट्रुमेंट लागतात ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसणार आहेत. त्याच्यासाठी शासन काय अनुदान देणार आहे का? यासाठी आपण काय उपाययोजना केली का? मधल्या काळामध्ये ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी VSIनं एक योजना घोषित केली. साखर कारखान्यानं 6,000 रुपये द्यायचे आणि सरकारनं काही पैसे द्यायचे. याच्यामध्ये सरकारचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. आज सुद्धा आपण बघितलं तर या AI टेक्नॉलॉजीचा वापर खालच्या तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो का नाही हा सुद्धा बघितला पाहिजे. काही प्रगतशील शेतकरी मोजके आहेत की या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे योजनाचा वापर करतात आणि शेती उत्पन्न घेतात. चांगल्या पद्धतीनं शेतीमध्ये पैसे मिळतात. शेतीमध्ये पैसे मिळत नाहीत असं नाही. जर शेतकऱ्याने शेतीमध्ये अधिक लक्ष घातलं तर मिळतात, परंतु पर्जन्याचा परिणाम, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती याच्यावर सुद्धा शेती उत्पन्न अवलंबून आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जमिनीवरती सुद्धा शेती उत्पन्न अवलंबून आहे. जमिनीच्या प्रतीवर सुद्धा त्याचं शेती उत्पन्न निघतंय. या सगळ्या गोष्टी घेतल्या तर निश्चितपणे सरकारनं एक कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. आज आत्ताच बघा की केंद्र सरकारच्यामुळं आपण कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा हा खतासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायला सांगितलं. आत्ता पाऊस आत्ता पडायला लागलाय, पेरण्या झालेत, शेतकऱ्याला खतं पाहिजेत. अशा वेळी आपण हे 2 जिल्हे ट्रायलसाठी महाराष्ट्रातले घेतले. आपण आता ऑनलाईन किती लोकांनी शेतकऱ्यांनी केलं? तुमचं पोर्टलच ओपन नाही. 7/12मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत, 20-20 नावं, 30-30 नावं एका 7/12वरती आहेत. त्या शेतकऱ्यानं कुठल्या दुकानामध्ये जायचं, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि मग तो खताची मागणी आपण डिमांड करायची आणि मग तो आपल्याला देणार. हे सगळं ठीक आहे, परंतु कुठंतरी लिंकिंग होतंय म्हणून आपण केलं. खताचं बरोबर इतर आपल्याला काही गोष्टी देतात आणि शेतकऱ्यांच्या माती मारतात, म्हणून या ठिकाणी लिंकिंग होऊ नये म्हणून आपण खताची या चुकीच्या गोष्टी येऊ नये म्हणून आपण चांगल्या योजना आणायला लागला. तर प्रॅक्टिकली त्याकडे ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पण सेवा द्यायला पाहिजे. ज्यावेळी आपला बेस परफेक्ट होईल, सगळ्या शेतकऱ्याला आज आपल्याला अँड्रॉइड मोबाईल येतील
आणि मग आपण त्यासाठी परिपूर्ण होऊ अशा वेळी करा. आज अनेक शेतकऱ्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये असेल आज सुद्धा खतं मिळत नाहीत. तो त्या खताच्या दुकानामध्ये गेलाय, तो दुकानदार म्हणतोय खताचं लिंकिंग करा. कोण करते? आज सेवा केंद्रावर करत नाही, हे खाजगी व्यापारीच त्या ऑनलाईन त्याला करून द्यायला लागलेत. शेतकऱ्या स्वतः कुठं मोबाईलवर भरणार आहे? आज आपल्याला निश्चितपणे या गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारकडे जावं. मधल्या काळामध्ये मी आपल्याला या गोष्टी सांगितल्या, अनेक लोकांना मी निवेदन दिली की बाबा या ऑनलाईन खताचं बुकिंग बंद करा. आता जर आपल्याला लिंकिंग शासनाला बंद करता येत असणार तर सरकारने नेमलेले कृषी अधिकारी असतील, दुकानाच्या तपासण्या करा, बाकीच्या गोष्टी करा. त्याच्यासाठी शेतकऱ्याला का त्रास करायचा? एखादा शेतकरी ऑफलाईन खरेदी करत असेल, वेळेवर खत लागलं की ते वेळेवर दुकानात जाऊन त्यांना आणलं पाहिजे. ही प्रॅक्टिकलिटी आहे. तर या सगळ्या शेतकऱ्याच्या गोष्टी ऑन द रेकॉर्ड आपण घ्या. प्रॅक्टिकल ज्या शेतकऱ्याच्या गोष्टी आहेत त्या अनुभवाला घ्या आणि या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी करत असताना निश्चितपणे आपण या योजना करत असताना या गोष्टीचा विचार करून या योजना कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर मगाशी मी आपल्याला जी गोष्ट सांगितली की या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळं बाधित तालुके जाहीर झालेत, त्यांना 30 जून 2026 पूर्वी या ठिकाणी कृषी खात्याचे मुख्य सचिव बसलेत. सहकार खात्याचे नाही सहकार खातं पण आता आलेलं आहे. त्यामुळं माझी मागणी एवढीच आहे की 30 जून 2026 पूर्वी आपल्याला जे गेल्यावेळी तालुके बाधित होते अतिवृष्टीमुळं अशा शेतकऱ्यांना परत पैसे भरता येत नाहीत थकबाकीचे, असे मग पात्र लाभार्थी प्रोत्साहन अनुदानातून जाणार आहेत, त्यांना या ठिकाणी पुनर्गठन करण्याची परवानगी द्यावी. त्यांना पात्र लाभार्थ्यामध्ये घालावं. कारण गेल्या 2 वर्षामध्ये तिन्ही जर कर्ज व्यवस्थित फेडलं असेल, पण या वर्षी अतिवृष्टीमुळे फेडता आलं नाही, त्यामुळे जर कुठे एखादा वर्ष कमी जादा होत असेल तर त्याला ती थकबाकी आता 30 जूनपर्यंत भरायला लावू नका. बारण्याप्पा मंत्री महोदय, आता ते शेतकरी वेगवेगळ्या बँकांच्याकडे जायला लागलेत आणि 14% व्याजानं पैसे घ्यायला लागलेत आणि तुमचं 30 जून पूर्वी कर्ज भरणार. एका बाजूला पात्र लाभार्थ्याला आपण पैसे देतो म्हणून सांगतो, कर्जमाफी देतो म्हणून सांगतो, प्रोत्साहन अनुदान देणार म्हणून सांगतो आणि एका बाजूला 30 जून पूर्वी वसुली करायला लागत आहे. ते मुद्दाम ठेवलेलं नाही. या ठिकाणी अतिवृष्टीमुळे ते राहिलेलं कर्ज आहे, याची नोंद घेऊन ह्या GR मध्ये आपण बदल करावा आणि त्याला पात्र लाभार्थ्यामध्ये या ठिकाणी निश्चित घ्यावं. आणि या बळीराजाचा मान सन्मान खरोखर ठेवायचा असेल तर कृषी मंत्र्यांनी या बळीराजाला शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव द्या, त्याची मार्केटिंगची व्यवस्था करा, हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा आणि मगच खऱ्या अर्थानं या राज्यामधला बळीराजा सुखी झाला असं म्हणता येणार नाही. आपण निश्चितपणे आज कर्जमाफी केली, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या, 3-3दा कर्जमाफी केली, आपण सरकारचं अभिनंदनच करतो. त्याच्याही पेक्षा आपण शेतकऱ्याला कायमस्वरूपी त्याची अडचणी दूर करायचं असेल आणि अभिनंदनास पात्र ठरायचं असेल तर शेतकरी या ठिकाणी विशिष्ट आपण प्रत्येकजण भाषण करतो, आपण आपलं निवेदन देतो की बळीराजा सुखी झाला पाहिजे. पण बळीराजासाठी मला वाटते आज कृषी खात्याला किती आपण आपल्याकडे निधी येतो आणि अशा किती पद्धतीनं आपण तो लोकांच्यापर्यंत पोहोचो याचा सुद्धा आकडेवारी आपण जाहीर करावी. आज इन्फ्रास्ट्रक्चर जसं तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यासाठी आहे, दळणवळणासाठी असलं पाहिजे, सगळ्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. परंतु कृषी खात्याला शेतकरी प्रगतशील व्हावा, त्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर त्याला दर मिळावा, याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि त्याला कायमस्वरूपी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे आणि तो कालबद्ध कार्यक्रम आपण कसा आखणार आहे याच्या संदर्भात आपल्या उत्तरामध्ये कृषी मंत्र्यांनी सांगावं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर हा कालबद्ध कार्यक्रम करून या शेतकऱ्याला आपण खऱ्या अर्थानं सुखी करणार असेल तर निश्चितपणे हा शेतकरी आपल्या समाधानानं आपल्याला आशीर्वाद देईल एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.